नमस्कार. दिनांक 8 मे. कथेचं शीर्षक आहे तुकडे बापाच्या श्राद्धाला करा. बरे वाटल्यावर पुढील मार्गशीर्षात वामनबुवा अक्कलकोटास आले. दत्त जयंतीच्या उत्सवाला अपार यात्रा आली होती. समर्थ खाती पैसे शिल्लक नव्हते. महागाई वाढली होती म्हणून पारण्याला फक्त चपाती आमटीचा बेत करून वेळ निभावून नेण्याचा पंचमंडळींनी विचार केला. तोच महाराज मैदर घेऊन आले व म्हणाले, तुकडे तुमच्या बापाच्या श्राद्धाला करा. पोटभर तूप गुळ घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच एक सावकार आला आणि त्यांनी पुरणपोळीचे यथेच्छ सामान पुरवले. ईश्वर स्वरूपातला भूतकाळ नसतो, तसा त्याला भविष्यकाळही नसतो. तो कालातीत असल्याने नित्य असतो, म्हणून तो नित्य वर्तमानात असतो असे म्हणतात. नित्य असणे हाच त्याचा स्थायी भाव आहे. अदृश्यातून सरसरत येणारा काळ परत अदृष्टात जाऊन नाहीसा होतो. त्यामुळे माणसाला भविष्याची भीतीयुक्त चिंता असते, तर भूतकाळाची खेदयुक्त भीती असते. त्याची पसरलेली झोळी गळकी असल्याने वर्तमानही तो पकडून ठेवू शकत नाही. इतका माणूस अस्थायी स्वरूपाचा असतो आणि त्यामुळेच तो नेहमी भीतीच्या छायेत असतो. या भीतीपोटीच तो आपल्या जवळ असणाऱ्या नित्य सांगातीला म्हणजेच ईश्वरालाच विसरतो आणि मानेवरच्या भूत भविष्याच्या चिंतेने पार पिचून जातो. इसवी सन 1869 च्या मार्गशीर्षात पंचमंडळींचे हेच झाले. स्वामी खात्यात खडखडाट होता. यात्रा तर अपार आलेली होती. महागाई वाढली होती, त्यात महाराजांची अनुपस्थिती. पुरणपोळीचे सागर संगीत जेवण केवळ अशक्य होते. अशी सर्व बाजूंनी कोंडी झाल्यामुळे पंचमंडळींनी पारण्याला चपाती आमटीचा घाट घातला. महाराज सदेह असूनही पंचमंडळींनी अशा प्रकारचा निर्णय परस्पर घ्यावा हे आश्चर्यकारक होते. पंचांपैकी कोणीही मैदरगीस जाऊन महाराजांना समक्ष गाराणे घालू शकले असते, पण त्यांनी परस्पर निर्णय घेण्याचा अहमपणा दाखवला. त्याबाबतचे तीव्र नापसंती महाराजांनी तुकडे तुमच्या बापाच्या श्राद्धाला करा अशा शब्दात व्यक्त केली. दत्त जयंतीसारखा सोहळा अशा चटावरच्या श्राद्धांसारखा उरकला जावा हे त्यांना कसे आवडावे, आणि तेही योगक्षेम व हाम्यहम हे त्यांचे ब्रीद असताना. राजूरच्या मठाच्या लाल भारतीला जो बोध दिला होता तो या पंचांना ठाऊक नव्हता असे नव्हते. खऱ्या जगन्नाथाला ओळखा, मठ महंतींचा बाजार टाकून द्या असे लाल भारतीस बजावलेले या पंचमंडळींनी पाहिले ऐकले होते. पण अल्पशी संधी आणि सत्ता मिळताच मी पडाने वागण्याच्या मानवी प्रकृतीला पंचमंडळीही अपवाद नव्हती. या प्रवृत्तीलाच महाराजांनी अशी चपराक ठेवून दिली आणि पोटभर तूपगुळ घ्या असे सुतोवाच केले. दुसऱ्या दिवशी एका सावकाराने येऊन पुरणपोळीच्या स्वयंपाकाचे यथेच्छ साहित्य पुरवताच महाराजांच्या बोलण्याचा आणि त्यांच्या ब्रीदाचा आणि तेच जगन्नाथ असल्याचा पंचमंडळींना पडताळा आला. धन्यवाद.